हॅलो, सोनल ट्रीट्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत सुरळीच्या वड्या। अगदी सोपी पद्धत आहे। गुजरातमध्ये यालाच खांडवी म्हणतात। सगळं साहित्य मी इथे दाखवलं आहे आणि जसं जसं आपण करूया तसं मी ते सांगते सुद्धा। आधी इथे खोबरं खोवून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची याचं सगळं सारण मिक्स करून घ्यायचं। गॅस लावायचा, कढई ठेवली आहे, 1 वाटी पाणी, 1 वाटी ताक। कढई तापायच्या आधीच आपल्याला हे सगळं घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घातलंय आणि चाळून घेतलेलं 1 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे। डाळीचं पीठ आधी चाळून घ्यायचं आहे। थोडा हिंग घातलाय, हळद पण घातली आहे चिमूटभर। हे सगळं मिक्स करून याच्यात आता जे चाळून घेतलेलं वाटीभर डाळीचं पीठ आहे ते घालायचं आहे। 1 वाटी डाळीच्या पिठाचं हे प्रमाण आहे। 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी ताक आणि 1 वाटी पाणी। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी यायच्या आधी हे असं सगळं मिक्स करून घ्यायचे। त्यामुळे काय होतं, डाळीच्या पिठाच्यानं गिठोळ्या होत नाहीत आणि पूर्ण प्लेन असं एकसारखं डाळीचं पीठ ते दिसतं। जे आपलं मिश्रण आहे ते त्याच्यात मी थोडंसं चमचाभर तेल घातलंय। तेल घातल्यामुळे त्याला छान चकाकी येते। आता हे इकडे उकळी येईपर्यंत बाकीची तयारी करायची आहे। ताटाला तेल लावून घेतलं आहे आणि ज्या वाटीने आपल्याला हे सगळं पसरवायचं आहे त्याला पण वाटीला त्या खालून तेल लावून घ्यायचं आहे। याच्यावरती 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। वाफ आल्यामुळे हे पूर्ण पीठ शिजतं चांगलं। 2च मिनिटं ठेवायचं आहे। हे बघा, तशी तार आलेलीच आहे याला, पण पूर्ण नीट शिजण्यासाठी कच्चं राहू नये कुठे म्हणून झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून लगेच काढून घेतलं आहे 1-2 मिनिटात। डाळीचं पीठ कढईतून बाजूला झालं, सुटायला लागलं म्हणजे हे आपलं मिश्रण तयार आहे। आता एका पळीच्या साहाय्याने आपण हे सगळं ताटांवरती काढून घेणार आहोत। एक एक पळी मिश्रण एका ताटावरती बस होतं। पळी थोडी मोठी असली तरी चालते। तुम्हाला हे एका पळीपेक्षा थोडंसं जास्त घालावं लागलंय की ते ताटभर पसरलं। आता ह्या वाटीच्या साहाय्याने आपण हे छान पसरवून घेणार आहोत। फक्त एवढंच आहे की हे पीठ गरम असतानाच स्प्रेड करायचं आहे पूर्ण ताटाला। गार झाल्यावरती थोडा वेळ लागतो मग आणि चिकट होतं, मग ते ताटाला पसरवताना थोडं जड जातं। म्हणून ते जे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ते चांगलं पसरवून घ्यायचं आहे। मला अशी 4 ताटं लागली शेवटचं सगळं घेऊन पसरवायला। तर हे 1 वाटी डाळीच्या पिठाचे आपले 4 ताटं भरून सुरळीच्या वड्या होतात। एकदा नक्की तुम्ही करून बघा। सोपी आहे पद्धत। नवशिक्या जरी असतील तरी त्यांना सुद्धा हे जमेल करायला। एवढं परफेक्ट प्रमाण आहे। हे असं सगळं आता पसरवून घेतलं की याच्यावरती आपण ते तयार केलेलं सारण आहे ते घालणार आहोत। माझा फोडणीचा व्हिडिओ करायचा राहिला आहे, तर तो फोडणी आपली नेहमीची जी फोडणी असते तीच करायची आहे। कढई छोटी घेतली, तापायला ठेवायची, त्याच्यात तेल घालायचं आहे 1-2 पळ्या। मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे, मग त्याच्यात पांढरे तीळ घालायचे आहेत आपले आणि गॅस बंद करून हिंग घालायचं आहे की त्यामुळे हिंग जळणार नाही। ही अशी फोडणी एका साईडला करून घ्यायची आधी। तो माझा व्हिडिओ करायचा राहिला। आता हे असं सगळं स्प्रेड करून घेतल्यानंतर सुरी घ्यायची आहे। सुरीने आपल्याला सगळ्याला कट मारायचे आहेत। फक्त उभ्या साईडनीच कट द्यायचे आहेत। हे असं सगळं छान बघा, पूर्ण ताटभर पसरवून होतं ते। हे बघा, असं सगळे फक्त उभ्या साईडनी कट द्यायचे आहेत एकसारख्या अंतरावर। हे कट झाल्यानंतर आपल्याला जे मिश्रण आपण ओल्या नारळाचं केलेलं आहे, खोबरं, कोथिंबीर सगळं घालून, मिरची पण त्याच्यात घातली, त्याच्यामुळे तिखटाचा वेगळा प्रश्न नाही आहे। हे सगळं मिश्रण आता स्प्रेड करणार आहोत आणि हे स्प्रेड कट मारल्यावरती करायचं की त्यामुळे काय होतं, कट आपल्याला बरोबर कुठे मारायचं आहे हे अंतर त्याचं व्यवस्थित कळतं आणि मग हे मिश्रण टाकायचं आहे। मिश्रण टाकल्यावरती ते इकडे तिकडे जाऊ नये म्हणून आपण आधी भाग करून घेतले आहेत त्याचे। हे असं सगळं पसरवलं की मग आता याचा आपण रोल करणार आहोत। पहिले सुरीच्या साहाय्याने असं काढून घ्यायचं आहे। जर डायरेक्ट बोटाने असं निघालं तर चांगलंच आहे, नाही जमलं तर ह्या सुरीच्या समोरच्या टोकाने आपल्याला ते उचलून घ्यायचं सुरुवात आणि मग त्याचा गोल गोल त्याला करायचं आहे।
बघा किती छान दिसतंय, पूर्ण सारण भरलेलं सुरळीची वडी एकदम टेस्टी लागते। त्याला चकाकी पण अगदी छान आलेली आहे। ते जे चमचाभर तेल आहे ते ह्या चकाकीचं काम करतं। अशी मस्त ही सुरळीची वडी नक्की एकदा करून बघा आणि अशाच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। एक ताट भरून आपल्या भरपूर सुरळीच्या वड्या 1 वाटी पिठामध्ये झालेल्या आहेत। नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडली का म्हणून। चालेल, थँक्यू।